नेता विजय थलापतीच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाली। यामध्ये 33हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती आता व्यक्त करण्यात येते आहे। तमिळनाडूच्या करूरमध्ये सुरू असलेल्या रॅलीमध्ये ही चेंगराचेंगरी झाली। चेंगराचेंगरीत एक 9 वर्षाचा मुलगा बेपत्ता सुद्धा झाला। या दुर्घटनेत अनेक लहान मुलांचा समावेश असल्याचा आता माहिती समोर येते। थलापती यांच्या टीव्हीके अर्थात तमिळगा वेंद्री कळघम या पक्षाच्या रॅलीसाठी ही मोठी गर्दी जमली होती। रॅलीला 10,000 लोक उपस्थित राहण्याचा अंदाज अभिनेते विजय थलापती यांना होता। त्या दृष्टीने थलापती यांनी पोलिसांना रॅलीत नियोजन करण्यास सांगितलं होतं। मात्र प्रत्यक्षात 50,000पेक्षा जास्त लोक हे रॅलीला आल्याने त्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाल्याने आणि दुर्घटना घडलेली आहे त्याची आता माहिती समोर येते। तिथून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची आता भीती व्यक्त करण्यात येत आहे। हे दृश्य आपण पाहतो। अभिनेता विजय थलापतीच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूच्या घटनेबाबत शोक व्यक्त केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या संदर्भात या दुःखद अशा घटनेसंदर्भात शोक व्यक्त केलेला आहे। नरेंद्र मोदी यांनी एक्सवरती काय पोस्ट केले बाबा, तमिळनाडू येथील राजकीय मिरवणुकीदरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल मी तीव्र दुःख व्यक्त करतो असं नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त केला। ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याप्रती आम्ही शोक व्यक्त करतो आणि या कठीण काळात त्यांना मानसिक सामर्थ्य मिळो अशी प्रार्थना करतो। या दुर्घटनेत जे जखमी झाले आहेत ते लवकर बरे व्हावेत आणि त्यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी आम्ही प्रार्थना करतो।